माहिती सगळ्यांना आहे, गुरुजींना जवळून सगळ्यांनी पाहिलेलं आहे. खऱ्या अर्थानं शास्त्र सांगतं की भगवंताचं मुख जर काय असेल तर ते ब्राह्मण आहे. देवाकडे पाहत असताना देवाच्या वेगवेगळ्या अंगावरती वेगवेगळ्या गोष्टीच्या वेगवेगळ्या जसं वर्ण आहे, ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, शूद्र आहे, वैश्य आहे, अशा अनेक गोष्टी असल्या तरी त्याचं मुख म्हणजे ब्राह्मण आहे. आमचे गुरुजी नेहमी सांगायचे, बाबा ज्यांच्या जीवनामध्ये भगवंताची भक्ती करत असताना भगवंताच्या जीव ओतण्याची ताकद आहे त्याला ब्राह्मण म्हणतात. सहजासहजी आपल्या वेदाच्या रुचेनं मंत्रानं भगवंताला जाग करण्याचं काम हो ब्रह्मदेवता करत असते, भूदेवता करत असते. आज या जगाच्या पाठीवर कितीही मोठं संकट आलं, कोणती अडचण आली, हो जगाच्या मालकाला मायबाप ज्या वेळेस जगाचा मालक एखाद्याच्या दारात भिक्षुक म्हणून जातो त्यावेळेस त्याची उंची समजते. हो भगवान वामन देवानी ज्या वेळेस कुणाकडे भिक्षा मागण्याकरता गेले, बरोबर ना, त्याच्या दारात गेले आणि भिक्षा मागतात, भिक्षा देईल आणि भिक्षा देण्याकरता बळी राजा उदार अंतकरणाने उभा होता, पण त्याच्या लक्षात नाही आलं आपण कुणाला भिक्षा दे. महाराज भिक्षा घेणं आणि त्याच्यावर सुरुवातीचा काळ आम्ही ज्या आळंदी तीर्थक्षेत्रावरती राहायला होतो, सहजासहजी मंत्रानं अग्नी प्रज्वलित होतो, मंत्रानं मेघराजा येतो. याच्या पाठीमागचं कारण काय असेल तर त्या मंत्राला सिद्धता प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य सहजासहजी शक्य होत नाही. आम्ही ज्या आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये अध्ययन केलं त्याच्या शेजारी वेधशाळा पाठशाळा होती. त्या ठिकाणी गोविंददेव गिरी महाराजांची ती पाठशाळा, त्यामध्ये वेदाध्ययन करण्याकरता कर्मकांड शिकण्याकरता जे विद्यार्थी आले होते त्यांना कर्मकांड शिकत असताना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं ते आम्ही जवळनं बघितलंय. की ज्यावेळेस एखादा मंत्राचा उच्चार अशुद्ध होत असेल त्यावेळेस त्याला छडीनं मारून असायचा, तर त्या गुरुजीने कोपर धरायचा आणि कोपर दगडावर आपटायचा, त्यावेळेस ते मंत्राची शुद्धता येते. मला सांगा आपल्याला संस्कृत बोलायला लावल्यानंतर आपलं संस्कृत कसं असतं. अशा परिस्थितीमध्ये गुरुजींनी 2-3 कामं चांगली केली. काय केलं काम? एक, ते स्वतंत्र सैनिक होते. दुसऱ्या महायुद्धामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. कुटुंबावर प्रेम ठेवलंच, पण देशावरती, गावावरती, आपल्या परिसरावरती अत्यंत मनोभावे प्रेम करणारा महात्मा. वयाच्या 100व्या वर्षी बबन महाराज साक्षीला आहे, आदरणीय तात्या साक्षीला आहे. ज्यावेळेस पुशेगावमध्ये त्यांचा 100वा वाढदिवस त्यांच्या कुटुंबाने साजरा केला, शताब्दी महोत्सव साजरा केला, त्यावेळेस त्यांनी आयुष्यभर परमार्थात घालवलं, पण शेवटच्या क्षणार्धात का होईना वारकरी म्हणून जीवन जगावं म्हणून आदरणीय बबन महाराजांच्या वारकऱ्यांच्या हाताने माळा घातली. तो ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेल्या व्यक्तीला किंवा सुतार समाजामध्ये आलेल्या व्यक्तीनं माळ घालावा हा बंधन नसतो, ते पवित्रच असतात. त्यामुळे माळ कशा करता घालावी, पण माळ याच्या करता घातली की राहिलेलं उर्वरित आयुष्य राहिलेलं आयुष्य भगवंताला समर्पण करण्याकरता, एवढं त्याग करण्याकरता. मायबाप काय मला तुम्ही सांगा, समाजाचं काम करत असताना आयुष्य आपलं वेचावं लागतं. सहजासहजी समाज जवळ येत नाही. हो कुणाच्याही जवळ समाज जात नाही. जातो का? नाही जात. ज्याच्या जवळ जायचे त्याच्या ठिकाणी काहीतरी गुणवत्ता असावी लागते. असे असणारे गुरुजी ज्यावेळेस त्यांना भेटण्याकरता त्यांच्या शताब्दी महोत्सवामध्ये परत एकदा प्रसारण करता गेलो असता गुरुजींनी विचारावं कसं आहे. माझा त्यांचा जवळचा थोडासा 1-2दा संबंध आला, पण त्यांच्या कुटुंबाचा काकीने मला मुलगा मानते, माझ्यावर मुलावर जसं तन्मयदारावर प्रेम करतात तसं माझ्यावर प्रेम करतात, म्हणून आजची ही सेवा. विठ्ठल माझा मुद्दा एकच आहे, गुरुजींनी आपलं आयुष्य परमार्था करता वेचलं. मगाशी मला वाटतं अण्णा कोणतरी म्हणले, महाराज आज प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन आहे, पण तुम्ही अभंग हा का निवडला. तर मला एक गोष्ट यातून जाऊन द्यायची आहे की परमार्थ करत असताना संत महात्म्याचं कार्य किती मोठं आहे. जरी ते तुमच्या आमच्यासारखे दिसायला असले तरी ते सामान्य नसतात बरं का. जरी दगड
दगड दिसणाऱ्यासारखा एक असला तर ते लिंग ते वेगळं आहे. नदी आणि समुद्र वेगळी विभिन्नता आहे. तुमच्या आमच्यात समान दिसायला तुम्ही आम्ही सारखे आहे, पण त्यांचं कार्य समाजाकरता फार वेगळं आहे. आपल्या ठिकाणी स्वार्थ आहे, त्यांच्या ठिकाणी स्वार्थ नाही. ते ज्या वेळेस जगाकरता काहीतरी मागत असतात, हो ते त्यांचं मागणं आणि आपलं मागणं फार मोठी झाली. संत काय मागतात तर महाराज माझ्या ज्ञानोबाने मागितलं, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज कुणाला द्यावे. पण त्या मी मध्ये सुधिक वेगळा अधिकार आहे. त्या मी मध्ये वेगळा अधिकार आहे. त्याने स्वतः करता नाही मागितलं तर ते जगाकरता मागतात. जय खळांची व्यंकटी सांग कुणाकरता मागितलं त्यांनी? महाराजांनी काय मागितलं? जय खळांची. आता खळ कुणाला म्हणावं? तात्या खळ कुणाला म्हणावं? आपल्या साध्या भाषेत साधं चिंतन करू, जास्त वेळ नाही, मला 1 तासाभरात चिंतनशी वाट पाहिजे. खळ कुणाला म्हणायचं? आपल्या वहीच्या पहिल्या पानावर खळाची व्याख्या लिहून ठेवा. खळ कुणाला म्हणावं? ज्याला आपलं वाईट झालं तरी चालेल पण दुसऱ्याचं कधीच चांगलं होऊ नये असं त्याला वाटतं, त्याला खरं म्हणा. अजून याच्यापेक्षा पुढे सांगतो, आपल्या पोरानं आयुष्यभर गावात हिंडलं तरी चालत पण शेजाऱ्याचं पोरग भरती झालंच नाही पाहिजे ही ज्याची वृत्ती त्याला खळ म्हणावं. काय म्हणावं? खळ. खळ आता पक्का तुमच्या डोक्यात बसला. अजून पुढे जाऊन सांगतो. आता तुमचेच उदाहरण देतो. हो आपल्या मशीनं धार नाही दिली तरी चालत पण शेजाऱ्याच्या येण्याच्या उडी हाणली पाहिजे काय म्हणायचं? खळ. अशी वृत्ती पण ज्ञानोबारांनी मागताना काय मागितलं? जय खळांची व्यंकटी सांगू. खळ मरो नाही म्हणले ज्ञानोबाराय. जर ज्ञानोबारांनी खळ मरो म्हणले असते तर पटापटा पटापटा तुमच्या मी सुधीच मेलो असतो का? आपल्या ठिकाणी खळ वृत्ती. महाराज किती माणूस मोठा असू द्या, आत्ताच्या या घडीला कुणालाच कुणाचं चांगलं झालेलं बरं वाटलं सांगा बरं वाटत असेल तर तात्या वाटतं का बरं? आमच्यात बरं वाटत नाही. माणसं म्हणते की ह्याला दुसरी दोन कशी त्याच्याकडे भाग आहे. मला काय सांगायचं? हे खळाची वृत्ती हे महाराज बऱ्याने सांगितलं खळ संपवा. आणि आपण कशा करता निवडलाय की साधूची जी वृत्ती आहे ना, साधूचा महिमा काय आहे? मला साधूचा महिमा एवढा आहे की जी अदृश्य घटना आहे, अदृश्य काय आहे? तो परमात्मा आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे महाराज, तो परमात्मा सगुण आहे की निर्गुण आहे हे कुणाला सांगता येत नाही. पण संतांनी सांगितलं बाबा तो जरी निर्गुण असला तर त्याची ओळख पटवून देण्याचं काम आम्ही करतो. संतांनी ओळख करून दिली ना अदृश्य. जर एखादी घटना महाराजांनी पहिल्या चरणामध्ये 3 दृष्टांत दिले, रवी, दीप, हिरा. महाराज रवीचा दृष्टांत दिला. रवी म्हणजे काय? आपल्या गावातला रवी नाही बरं का. हो आपल्या गावातला रवी 7 नंतर दिवा लावत नाही, थंब लावतो. थंब तो रवी नाही. पण तो रवी जो तो आला तर आपण उठू शकतो. नाही कळत? तो जर वर आला तर आपली सकाळ, नाहीतर त्याला जर ठरवलं नाही बाबा आता भेटलेवाडी 7-8 दिवस उगवायचं नाही असं झालंय कधी नाही. पण तोही संतांच्या दृष्टीत कमी पडतो. ज्ञानोबा तो खूप बऱ्याने रवीची संतांची उपमा जोडली. आणि रवीचा उपकार किती आहे? जगाला प्रकाश देत असेल, जगाला प्रकाशाकडे नेत असेल, पण त्याच्या ठिकाणी अभाव आहे. तो काही कालांतरानं त्याचा तो उदयास संपतो आणि अंधार पडतो. मग त्याच्या ठिकाणी एक कमी गोष्ट आली. पण संत तसे नाही. रवीचा दृष्टांत दिला. रवी, दीप. दीप म्हणजे दिवा. दिव्याचा दृष्टांत दिला महाराजांनी. दिवा बघितलाय? दिव्यानो दिवा बघितलाय तुम्ही? दिव्यानो दिवा बघितला? दिवा काय करत असतो? आग लावायचं. आग लावायचं. कोण कोण? दिवा काय करतो? बोला बोला. दिवा काय करतो?
हा तुम्ही प्रकाश म्हणा, पण मी काय म्हणतो ऐका, माझा मुद्दा ऐका. देवा काय करतो? दिवा आग नाही लावत, देव प्रकाश देतो. पण दिव्याचा प्रकाश हा मर्यादित आहे. जिथं तुम्ही ठेवलाय तो जरी सगळ्याला प्रकाश देत असला तर तो स्वतः अंधारात आहे. संत तसे नाही. संतांचा उपकार काय? संत सांगतात की बाबा आम्ही आमच्या आलेले अंगाला अनुभव या जगाला देतोय. आम्ही आधी अनुभव घेतले, अनुभव आले अंगा ते या जगा देत असू. आमच्या अंगाला आलेले अनुभव आम्ही जगाला देण्याकरता प्रयत्न करतो. आणि ते अनुभव देत असताना त्यांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अंधकार नाही. कोणत्याही दिव्याच्या पाठी अंधकार आहे. दिव्याच्या ठिकाणी तो दोष आला, सूर्याच्या ठिकाणी दोष आहे, दिव्याच्या ठिकाणी दोष आहे, हिऱ्याच्या ठिकाणी दोष आहे. हिरा तेवढ्यापुरती तेवढीच जागा प्रकाशित करू शकतो. इतर जिथं नाही तेवढीच जागा प्रकाशित. जग आता जर इथं हिरा आणला तर इथं प्रकाशित नाही होणार, तेवढ्या जागेपुरता प्रकाशित आहे. पण संत महात्मे तसे नाही. संत महात्म्यांचं काय एकच आहे. संत महात्मे जी अदृश्य गोष्ट आहे ती तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतात. काय समोर आणण्याचा प्रयत्न केला संत महात्म्यांनी तर एक गोष्ट केली, जे ज्ञान अदृश्य होतं ते जगाच्या समोर आणलं. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले. जे प्रगट आहे, जे गुह्य आहे ते प्रगट करण्याचं काम कोणी केलं? संतांनी केलं. जे ज्ञान गुह्य आहे ते गुह्य ज्ञान प्रगट करण्याचं काम माझ्या संतांनी केलं. म्हणून ते व्यापक. त्यांची व्यापकता जर मोजत असताना दिव्यापेक्षा, सूर्यापेक्षा, हिऱ्यापेक्षा कितीतरी अधिक किंमत त्यांची. कुणाची किंमत आहे? संतांची. मला सांगा, एखादा हिरा आहे, हिरा काय हिरा आहे. आपल्याला देव मिळला, देव मिळण्यापेक्षा देव कळणं महत्वाचं आहे. हिरा मिळला, हिरा भेटला. हिरा भेटतो का सहज? हिरा भेटतो काय का? लागली खांडणी इकडं भेटलेवाडीच्या डोंगराला हिऱ्याची लागली असते तर 2-4 द्या. गुरुकुलाचं काम चालू आहे, महाराजांचं चालू आहे, माझ्या चालू आहे. त्यात अर्धा म्हणतात आम्ही दोघं हिरा नेतो. अक्का बी नको आम्हाला, एकच हिरा. अख्खं गुरुकुलाचं काम होत सापडेल हिरा. हिरा ओळखण्याकरता माणूस कसा लागतो? हिऱ्याचा पारखी. त्याला शब्द काय आहे? रत्न पारखी. काय म्हणतात त्याला? रत्न पारखी. आणि त्या रत्न पारख्याला जर हिरा समजला, त्याला जर त्याची ओळख पटली, आपल्याला दगड गावला. एक जण बाजारात गेला आणि बाजारात गेला तर बाजारात बसला, त्याला चांगला मोठा हिरा सापडला. काय सापडला त्याला? हिरा. आणि हिरा सापडल्यानंतर त्याच्या लक्षात आलं दगड चांगला आहे बरं का. हो, तो बाजार करत होता. बाजार करत असताना त्याने ते पेपर उडू नये म्हणून ते हिरा पेपरावर ठेवला. काय ठेवला? काय ठेवला? हिरा. हिरा. त्या हिऱ्याच्या लक्षात नाही आलं ह्यो हिरा आहे. दुर्दैव आहे, त्यानं हिरा ठेवला. कशा करता? पेपर उडू नये म्हणून. पण त्या बाजारात एक चांगला रत्न पारखी हिऱ्याचा जाणणारा हो चालला होता. त्यानं बघितलं, अरे ह्यो हिरा आहे. काय? ह्यो हिरा आहे. पण ह्या हिऱ्याला कळला नाही. मग आता ह्यो हिरा आपण घेतला पाहिजे. हिरा आपण घेतला पाहिजे म्हणून तो त्याच्या जवळ गेला. तो दगड कितीला दिला? ते मला काय करायचं? मला 200 रुपयाला दिला. कितीला दिला? 200ला. त्याला वाटलं ह्याला काय कळलं नाही, आपण अजून कमी मागू. जर दिला तर ठीक. तो म्हणला 100 तू देतो का? तो म्हणला देणार नाही. नाही नेला तर चालेल, माझं पेपर उडत नाही तर तोपर्यंत ठेव. तो गेला निघून. मला काय नाही तसं फिरून मागायची बाजारात फेरफटका मारून जाताना घेऊनच जायचा. तो निघून गेला. आणि निघून गेल्यानंतर दुसरा एक चांगला हिऱ्याचा पारखी आला. त्याच्या लक्षात आलं अरे हा हिरा आहे. मग जवळ गेला. बाबा हा दगड कितीला दिला? काय म्हणला मला याची काही किंमत माहित नाही, तुम्हाला काय द्यायचं ते द्या आणि घेऊन जा. त्यानं फटदिशी 1 लाख रुपये काढले आणि त्याला दिले आणि हिरा घेतला. शाला ज्याचा हिरा होता त्याच्या लक्षात आलं ह्याची किंमत जास्त. पण जाऊ द्या, दिलाय ना, दिला 1 लाख रुपयाला. 1 लाख रुपयाला दिला आणि तो गेला निघून. त्याने 1 लाख खिशात घातले. तेवढ्या ज्यानं पहिला हिरा बघितला होता तो त्या ठिकाणी आला आणि आल्यानंतर म्हणला ए बाबा अरे इथं ठेवला दगड कुठे गेला? तो मला नेला. किती दिला? 1 लाखाला. काय अर्धवट आहे, बावळट आहे, गाढव आहे, तुला कळत का? अरे 6 लाखाचा हिरा तो 1 लाखात दिला. तो म्हणला शांत बसणार कानपाडी, तू किती महागाडव आहे. अरे तुला माहित होतं
तर 100 रुपयासाठी तो सोडलास. मी तर मला कळलंच नव्हतं, मला माहितच नव्हतं. तसं आपल्या जीवनात आपल्याला संत मिळाले पण कळाले नाही. कळाले का संत? किती मोठं दुर्दैव आहे. जी गोष्ट मिळाली ती गोष्ट कळणं अत्यंत गरजेचं आहे. आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी माझ्या समोर आहेत. असल्या ओपनच्या मैदानामध्ये समजले माझे कोणी इशारा करते. असल्या मोकळ्या पटांगणात सुद्धा मला घाम आलाय. भगवान महाराज आहेत, तात्या आहेत, राजू महाराज आहेत. मी थोडस दडपणातच बोलतो बरं का, पण आता थोडीशी मी पाठ तुमच्याकडे करतो, त्यांच्याकडे चेहरा करतो, माझ्या मुख्य विषयाकडे. तू ही झोपायला लागली म्हणजे, आणि ही जर झोपली तर त्यांचं पाप माझ्या डोक्यावर बसायचं आणि ते मला काय सण व्हायचं नाही. आणि परत म्हणून नाही काकीला काय बुवा अंडा होता, माईकच्या पलीकडे बी दिसत नव्हता. विठलेवाडीत माझं पहिलेच कीर्तन आहे, त्यामुळं मी सांगून जातो. मला लोक म्हणतात बुवा तुमची तब्येत एवढी दिसली, हो तुम्ही दिसताय एवढं एवढं सर, ही दाढी बिडी कशाला वाढवली? भाऊ मला दाढी नसल्यानंतर महाराज कोण म्हणत नाही. खरंच ना. हो, कारण की काय, बोल नाही बॉडी, बोल नाही माडी, बोल नाही गाडी, बोला नुसतीच, म्हणून दाढी वाढवली, बाकी काही नाही. मुद्दा माझा हाच आहे की मला काय सांगायचं, जी गोष्ट मिळाली ना ती गोष्ट कळाली, तिचं ज्ञान पाहिजे. संत आपल्या जीवनात आले, संतांचे अनंत उपकार आहे. अनंत उपकार आहे त्या जगावर, अनंत उपकार आहे. म्हणून ते मी संतांचा महिमा सांगतो. बहुदुर्गम आहे त्यांचा महिमा. तुमच्या आमच्याला काय जगातल्या सगळ्यात उच्चतम कोटीचं पद आहे ब्रह्मपद. त्या ब्रह्माला सुद्धा संतांचा महिमा कळत. आणि तुम्हा आम्हाला काय कळणार आहे? अरे संत दारावरून गेले तर समजले पाहिजे, दारावरून आले तरी समजले पाहिजे. कसे समजतील संत आपल्याला? त्याची ओळख नाही ना आपल्या. लोक नको त्याच्याच मागं लागतात, नको त्याच्या मागं लागतात. कुणाचे पाय पडतात लोक. जी गोष्ट खरी आहे, ओळखल्या करताय त्या गोष्टीचा अंदाज घेतला पाहिजे. एखादी गोष्ट तुम्हाला मिळाली, जसं हिऱ्याचा दृष्टांत सांगितला, हिरा मिळाला पण कळाला नाही, किंवा त्याचं ज्ञान नव्हतं म्हणून त्याला त्या हिऱ्याची किंमत कळाली नाही. तशी एखादी गोष्ट आपल्याला मिळाली पण ती मिळाल्यानंतर तिचं ती वापरण्याचं ज्ञान आपल्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. एक नवीन सुनबाई नांदायला आली. कोण? नवीन सुनबाई नांदायला आली. लग्न झालं. लग्न झाल्यानंतर महाराज भरपूर असा त्याच्या बाप्पानं हुंडा दिला होता. आता हुंडा देत नाही, दुर्दैव. ते मागला काळ होता, हुंडा दिला, आता हुंडा नाही, पोरगीच मिळत नाही, हुंडा कुठला. नशीब माणसं म्हणतात. महाराज कालच एक जण माझ्या गाडीत बसला, म्हणला बुवा हिंडता फिरता बघा 50,000 आता ठेवायचे तू, बघा कुठं मेळ लागला तर. नाही म्हटलं मीच भाऊंच्याकडे 7-8 बायला हातपाय ठेवला, तेव्हा माझा कुठं तरी मेळ लागला. माझ्याकडे ठेवून कुठं काय मेळ लागला नाही म्हणलं, जुळत नाही. झालं भरपूर हुंडा दिला. भरपूर. किती हुंडा दिला? आम्हाला घरात ठेवायला जागा नाही एवढा हुंडा दिला. हो, सासूला आनंद झाला. वा, पोराचं लगीन झालं, माणसं चांगली मिळाली, हुंडा चांगला दिलाय, बघू काय काय दिलाय. म्हणून दुसऱ्या दिवशी घरात शिरली, सगळा हुंडा चेक करून किती बघ, साड्या बघ, तुम्ही काय नंतर सगळं पुस्तक, ही बघ, कूलर बघ, फ्रीज बघ, टीव्ही बघ, सगळं एक गोष्ट तुला राहणार. 3 वेळा सामान वरनं खाली खाल्लं पण तिला ती गोष्ट दिसते. ती गोष्ट सूर्यकांत महाराज बम तुला बम बम पाणी तापवायचा जुन्या काळात. हो, दारात बम ठेवायची, तांब्याचा बम, त्याला खाली लोखंडाची जाळी, त्याला खाली वरनं लाकडं टाकायची. भरपूर असं सकाळी पाठ पिठवला की 12-11 वाजेपर्यंत त्याला धोरण करायचं. तसला बम दिला नाही, तिला राहूनच. आता काय करायचं? करून सुनाला यायची. काय सुन बघ, तुझ्या बाप्पानं सगळं दिलं पण काय नाही दिला? बम नाही. तुझ्या बाप्पानं सगळं दिलं, बम नाही. तुझ्या बाप्पानं सगळं दिलं, बम नाही दिलं. म्हातारीला ट्रेनच पडणार, तिला सारखी बम 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 असेच करायची. तिला चेड सारखं हे करून तिकडून या पुढीला एवढा भाग आला, गावची जात्रा आली होती, गावाला गेल्यानंतर आई कशी राहायला आईला वाटतं पुढीला बहुतेक जात सोने काय झालं नाही, काय नाही. काय झालं? ती सासू त्रास देते, नवरा त्रास देतो, देव त्रास देतो, सासरा त्रास देतो, नवीन त्रास, कोणी त्रास देत नाही. मग रडते का?
काय ना आई तुम्ही सगळं दिलं का मला, पुण्यात सगळं दिलं, पण एक गोष्ट दिलं काय, अगं बम नाही दिला. मग काय ना बाबांना तेवढा सांग, बाजारात बमान आणि सासूच्या हुशार बायका हुशार म्हणते सासूच्या मड्या वाढून पिठी. मी म्हणलो का अंतरिक्ष राहिली स्वभावी बाई हुशार चांगलं 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 म्हणता म्हणता मी म्हणलो परमात्मा ती असलं काही म्हणायचं नाही ती, पण डायरेक्ट माझ्या दारात काय पलटी केलं हे मला सासूच्या मड्यावर घेऊन पिठी. म्हणजे काळजी करून बापाला सांगितलं एक काम करा, 25,000 घालून तेवढा बोंबाना तुमच्या द्या. दुसऱ्या दिवशी आपण 25,000 बाजारात बोंबांना गाडीत भरला, नेला, सोडला, तुम्ही फुटली. मग वाड्यात मध्ये बॉम्ब ठेवला. बापून म्हातारीने बॉम्ब बघितला. महाराज तिला चेरच पडला, बाबाच्या मोठी करायला बिहार बम दिला, बम बम दिला, बम बम दिला, बम बम बम. 11 वाजता म्हातारी बिछाण्यावर पडली. तिच्या डोक्यात एकच, सकाळी उठायचं, हापशू जायचं, पाणी आणायचं, बंबात वतायचं, बंब पेटवायचं. हापशू जायचं, पाणी आणायचं, बंबात वतायचं, बंब पेटवायचं. 11:30 वाजता म्हातारीला झोप लागली आणि 3ला जाग आली. किती वाजता? 3ला जाग आली. तिनं कळशा 2 घेतल्या, एक कडला एक डोक्यावर हापशू गेली. रातच्या 3 वाजल्यापासून पाणी हापसत होती, सकाळी 6:30 वाजेपर्यंत बंबात पाणी होतच होती. महाराज बघून काय बरं ना, 6:30 वाजता तुम्हाला कळलं. थांबू का? थांबू का लांबू? हे बाबा म्हणतात तर 500 देतो, पण पुढे सांगायचा महाराज 6:30 वाजता गावाच्या काय बायका जुन्या काळाच्या डबल घेऊन गेल्या होत्या. आणि ते पाणी पाटलाच्या वाड्याकडून वाचताना बघितलं म्हणजे बाया 12 वर्षाला पाटलाच्या घरी पाळणा हल्ला वाटतं. पूर्ण तुम्हाला माहित नसेल, जुन्या काळाची एक पद्धत होती. मी काय बघितली ना, ती वाचण्यात आली. माझ्या जनाबाईने सांगितलं म्हणून मी सांगतो. जनाबाई म्हणते त्या ज्याच्या घरी पोरग होईल त्याच्या घरी हेल घालायचा, म्हणजे पाणी घेऊन वाचायचं. आणि ह्यांना वाटलं हे पाणी वतलंय म्हणून तर पाटलाच्या वाड्याकडनं लोट चाललाय, म्हणून सगळ्या बायाने डबडी टाकली आणि सगळा मोर्चा पाटलाच्या वाड्यात. बाय बघायला त्या कुठं आहे ना तुझी, म्हणजे कसं ना तू, मग हे पाणी कशाचं वाटतंय? ते म्हणल्या ह्याला फोन दिला असं कसं म्हणून, खरं म्हणजे 3 वाजल्यापासून पाणी भरती, 6:30 वाजल्या पण बॉम्ब भरला नाही. एकदम म्हणजे काय अख्ख्या भेटले एवढा मोठा बॉम्ब. मग म्हणजे तेवढ्यात पाटलाला जाग आली. पाटलाला वाटलं सकाळ सकाळी एवढा बायांचा गराडा, बहुतेक लाडक्या बहिणीचं ह्यांचं फॉर्म रिजेक्ट केलं दिसतं. हे आमच्या घरात कशाला आले? पाटली नाही तर पाटली काय झालंय, कशाची गरज आहे? काय नाही म्हणले हो, आपल्या बिहाराने बॉम्ब दिलाय. काल सकाळ 3 वाजल्यापासून पाणी भरते, पण बॉम्ब भरला. पाटील जवळ आली. मग पाटलांनी विचारलं कशात पाणी भरते? पाटलीने सांगितलं बघा मध्यम. हे पाटलाला बाहेर मागायसाठी काढली. मला सांगा सिद्धांत माझा आहे, तिला बम मिळाला, पण बम वापरण्याचं ज्ञान. तसं आपल्या जीवनात संत आहे, संत ओळखण्याचं ज्ञान नसल्यामुळे ती परिस्थिती आहे. विठ्ठल अशा अनुषंगाने महाराजांनी सांगितलं बाबा आपल्या जीवनात संत येतील, पण संत ओळखण्याकरता कोणतीही गोष्ट असं म्हणताय. या ठिकाणी संतांची तुलना करत असताना या जगातली सगळ्यात मोठी गोष्ट सूर्य आहे, तो बी असं म्हणताय. या अभंगाच्या पहिल्या
जी दृश्य गोष्ट आहे ते आपण दाखवू शकतो. अदृश्य घटना अदृश्य गोष्ट कोणी दाखवू शकत नाही, ते संत दाखवू शकतो. परमात्मा अदृश्य आहे. परमात्म्याला ओळखण्याकरता तुमच्या आमच्या ठिकाणी ते ज्ञान नाही. तो देवा घेऊन गेला दिसणार नाही, पुढे घेऊन गेला दिसणार नाही, या घेऊन गेला दिसणार नाही. पण ती गोष्ट परमात्म्याची खरी ओळख करून देण्याचं जर काम कोणी केलं असेल तर संतांनी केलं. संतांचा फार मोठा महिमा आहे. हो, त्यांनी सांगितलं बाबा ज्या अदृश्य दर्शनी संतांच्या माध्यमातून अदृश्य दर्शन होऊ शकतं. किती मोठं सामर्थ्य. जी घटना जी गोष्ट तुम्ही आम्ही डोळ्यानं पाहू शकत नाही, जी डोळ्याच्या पलीकडची परमार्थामध्ये साधना करत असताना साधकाला जे ज्ञान प्राप्त होतं तेव्हा जो साक्षात्कार होत असतो, परमात्म्याची अनुभूती येत असते, ते काय तासनभर तास टिकून राहत नाही. एक क्षणाला निमिष तो सहज समाधी अवस्थेमध्ये जर साधक गेला तर भगवंताचं दर्शन काय असं 2 तासन 3 तासन पूजन पाद्यपूजन असल्या काही गोष्टी नसल्या. साधक ज्यावेळेस साधनेवर आरूढ होतो आणि आरूढ झाल्यानंतर तो ध्यानमग्न अवस्थेत असतो, त्यावेळी सहज त्याच्या पुढे निरसर प्रकाश पडतो आणि परमात्म्याची अनुभूती त्याला उपभोगता येते. ही भक्ती करत असताना ती ओळख पटवून देण्यासाठी त्याच्या मूळ स्वरूपाचं ओळख करून घेण्याकरता संत महत्वाचे. पण महाराज म्हणले बाबा त्या संतांचं महिमा संतांचं वर्णन करत असताना मी असमर्थ. संतांचा महिमा मी वर्णन करू शकत नाही, माझ्या देणे ते शक्य होणार नाही. एखाद्याचं वर्णन करत असताना हो एखाद्या कामान्य व्यक्तीचं वर्णन करत असताना मी म्हणू शकतो वा 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 हे ना फार मोठे दानशूर आहे. त्याच्या ठिकाणी असलेलं दानशूर आपल्याला दिसते. त्याने केलं तर त्याचं दान काय काही उचलून टिकून राहणार आहे का? त्याने केलेलं दान काही टिकून राहत नाही. आतापर्यंत किती लोकांनी दान केलं असेल, पण कर्णासारखं दान कोणीच करू शकतो. कर्णाचं नाव दान करण्यात आश्रम आहे. काय दान करण्यात काहीच नाही. एखाद्या वेळेस तो दाढी करण्याकरता बसला, दाढी करण्याकरता दाढी करायला बसलेला आहे, समोर सोन्याची वाटी पाणी घ्यायला. कशाची? अरे प्लॅस्टिकची नव्हं, सोन्याची. आपल्याला तीच वाटी तोच बरस पण तोच बसतात.
कितीतरी वर्ष झालं आपण दुकानात त्या माणसानं मी बदललं नाही, पण आपण ते नाही 2 रुपये दिले थोडं बदलतात. पीबी आजार होऊ नये म्हणून, नाही तर त्याची गरज नव्हती. पहिले त्या दगडावर असायचं आणि काम चाल. त्याला सोन्याचा वस्तारा, सोन्याची वाटी, वारीत दाढी करतोय. भिक्षुक दारात आला, भिक्षुक दारात आल्यानंतर डाव्या बाजूला वाटी आहे आणि त्या डाव्या बाजूची वाटी उचलून सोन्याची त्यानं त्या भिक्षुकाच्या धुळीत टाकली. त्या वर्गानं विचारलं, अरे दाढी उचल तरी दम धरायचा, दाढी झाल्यावर द्यायला पाहिजे होतं. कर्णाचे वाक्य आहे, जर मी दाढी करता करता मेलो किंवा दाढी करता करता माझ्या मनात आलं घ्यायला दान द्यायचं नाही तर माझं दातृत्व संपतं. एवढा मोठा दातृत्ववान कर्ण किंवा यादीत आहे. तर मला सांगा तिथपर्यंत संत, त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ संत काय केलं संतांनी? महाराज संतांनी दुकानच घातलं. काय दुकान घातलं? हो, जे येईल त्याला दान. संत उधार उधार बडले अनंत भांडार, देते आली अशी दान. दान देण्याचं दुकान घातलं. त्यांनी कधी विचार केला, हो भक्ती पाहिजे देव पाहिजे, हो तुकोबाराने तुपली देव. दारात आवाज दिला, ऐका. काय आवाज दिला? ऐका. हो, महाराज म्हणले, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आईचा आला घर बसवणी. महाराज गावाचे लोक म्हणून देवाला लागे, देवाला लागे, साठवणीचे रुजले लागे. महाराज जगद्गुरु तुकोबाराने टोपली देव घ्यावं दारात म्हणा, मावशी देव घेतात. मावशी घरात ठेवायला जागा नाही, देव देव ठेवायला जागा नाही. पण आता झालं 25 कुठं देऊ? त्याला म्हणजे महाराज पाठवणीचे सगळे संपलेले आहेत. महाराज तुकोबाराने तिथेही थांबलेले. तुकोबाराने प्रत्येकाच्या दारात जाणार संत एवढे मोठे उदाहरण. तुकोबाराने अनेक 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 प्रसंग, हो किती प्रसंग संतांच्या जीवनात मोठे आले. महाराज दानशूराच्या बाबतीत त्यांचा महिमा वर्णन करत असताना महाराज ज्ञानोबारायांनी मनात आणलं, मनात आणलं ज्ञानोबारायांनी. दगडाची भिंत झाली, मनात आणलं ज्ञानोबारायांनी. रेडा वेद बोलला, मनात आणलं महाराज ज्ञानोबारायांनी. आणि स्त्रीचा तो पुरुष महाराज मनात आणलं त्यांचा महिमा. जगद्गुरु तुकोबारायांनी त्यांचा महिमा मी वर्णन केला. आणि माझ्यापेक्षा तिथली मोठी माणसं करून गेली, पण मला त्यांचा महिमा वर्णन करता महिमा काय वर्णने पामर, त्यांचा महिमा काय वर्णने पामर, त्यांचा महिमा काय वर्णने पामर, त्यांचा महिमा काय वर्णने
हो, मी काय तुमचा महिमा वर्णन करणार. नकळे तो साचार ब्रह्मादिका. महाराज म्हणजे ब्रह्मादिकांना तरी संतांचा महिमा कळला. जर संतांचा महिमा ब्रह्मादिकांना कळला असता, जाऊ दे सर्व देवाचं लावून लागले. तुम्हाला मला संतांचा महिमा समजला. तर तुम्हाला मला संतांचा महिमा समजला असता, त्या काळात ज्ञानोबांचा महिमा समजला असता, तर ज्ञानोबांच्या जोडीत मस्ती काढली नसती. जर त्या काळात तुकोबाराचा महिमा कळाला असता, तर त्या काळात तुकोबारायांना अंगातून रक्त निघून काठीनं मारलं नसतं. त्या काळात नामदेवरायाचा महिमा कळला असता, तर महाराजांनी नामदेवरायाचं घर पिटवलं नसतं. जनाबाईला सुळावर दिली नसतं. काय मोठा महिमा आहे त्यांचा. महाराज जगाच्या मालकाने त्यांच्या घरी चाकरी करा. 36 वर्ष ज्ञानोबा एकनाथ महाराजांच्या घरी सेकंड रूपाने देवाने काम केलं. महाराज त्यांचा महिमा काय आपण सांगावा कीर्तनातून. अरे जगाचा मालक त्यांच्या घरी राबतोय. अशा परमात्म्यानं, अशा जगाच्या मालकानं त्यांच्या घरी काम करावं आणि आपण त्यांचा महिमा वर्णन करावं. तुकोबारा म्हणजे आपल्या काय गात्यात बसत नाही. अरे नकळे तो साचार ब्रह्मादिका. महाराज म्हणजे त्या ब्रह्मादिकाला तरी त्याचा महिमा कळला नाही. मी माझ्या वाणीने त्यांचा महिमा वर्णन. अरे आनंद उपकार त्या जगावरती करेल. सामान्य माणूस आपली अवस्था अशी की आपण फक्त माणसं ओळखण्याकरता त्याची कपडे आणि त्याचं राहणीमान याच्यावर माणसाचा अंदाज लावतो. झालं माझं कीर्तनाचं. मला 2-3 दृष्टांचं कीर्तन अभंगात ते सांगायचे थांबवायचे, पण एवढी गोष्ट सांगता का आपली तुमच्याची फसगमत कुठं होते, आपलं चुकतंय कुठं की आपण खाण्याला सोडतो आणि खोट्याच्या मागे काय करतोय. खाण्याला सोडतोय आणि खोट्याची संगत पकडतोय. पण महाराज खोट्याच्या संगती झाल्यानंतर त्या आयुष्याची खरी वास्तविकता जगद्गुरु तुकोबाराय, ज्ञानोबाराय, एकनाथ महाराज, नामदेव महाराज हे सगळी जी संत मंडळी आहे ना, त्यांनी अंधश्रद्धेच्या बरोबर काम. काय मोठं सामर्थ्य असेल. आणि लोकांना काय झाले आता सध्या परमार्थ गोड लागणार. लोकांचं ध्यान सोडून आता परवाची घटना डोळ्यासमोर घ्या. पलगमची महिला डोळ्यासमोर आज एवढी मोठी हानी आपली होत चाललेली आहे, तरी आज लोक आपली जागरूक आहे. आपल्या लोकांना त्याचं गांभीर्य नाही. अरे ज्या दिवशी आपल्या देशात आतापर्यंत अशी कुठलीच घटना घडली नव्हती. अतिरेकी हल्ले व्हायचे पण वेगळ्या कारणानं. आज परवा दिवशी अतिरेकी हल्ला झालाय ना, त्यामध्ये फक्त धर्म विचारून माणसाला बोलणार. त्याचं दुर्दैव आहे. आज आपण जागा व्हायला पाहिजे. आज आपल्या आजूबाजूला धर्माची हानी व्हायला लागली. आज धर्म बुडवण्याकरता परप्रांतातून लोक येऊ लागली आणि आपल्या धर्माची हानी करायला लागली. मधल्या काळात सर हो आमच्या परिसरात, आमच्या गावामध्ये, आमच्या भागात आपण एकाच भागात मंडळे हो एका माणसांनी घरातले 1-2 किलोमीटर देवाचे टाक हो कृष्णा व्हायला सोडले. का तर देवपूजा मान्य नाही म्हणणारी लोक, अशी लोक जन्माला आली आणि आपल्या घरात ते देव बाहेर काढले. विचार करा आपण कुठल्या दिशेने करतो. दुर्दैव आहे ना. आज धर्म टिकला पाहिजे, कपाळाला गंध पाहिजे, शिंगडी पाहिजे. ही आपली हिंदूची ओळख आहे. आज बऱ्यापैकी हिंदू धर्म टिकला असेल ना, खरं सांगतो प्रामाणिकपणे आज महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय यानं हिंदू धर्माचं रक्षण केलं. बघा आरामची लेकरं बघा एवढ्या शिंडे येतात. त्यांना काही वाटत नाही का पॅन्ट शर्ट घालायला. आता काय अडचण ना बुवा जेव्हा उठवल तेव्हा गाडीत पहिल्याशी करून बस. मला काय सांगायचं परमात्म्याचे संस्कार आहे. आयुष्यभर आपल्यावर संस्कार केले पाहिजे. आज मला एका गोष्टीची शोकांती वाटते. घेतलेवाडे एवढा मोठा कार्यक्रम घेतला. त्याच्यानुसार पोलीस वाटल्या त्या गावात मला वाटतं पोरच नाही. ऐकलं ना आया गावात झालं. जर आता स्टेज लावून इथे दुसरा कार्यक्रम ठेवला तुम्ही घरा पोरं गाणं एक होऊन देत नाही ती का मागाशी माझ्या दोन त्या गावातून लोक येऊन बसले. महाराज चला की आमच्या कशा म्हणजे सांगायचं तुमच्या ते पोलीस स्टेशनच्या साहेबांना म्हणलं का अहो म्हणजे ती आपल्याला परवानगी देणार. म्हणजे असं गुण उदाहरण तर 5 वर्ष झालं तुम्ही कशाला परवानगी देत.
असं चालू झालं की ते असं चालू झालं असे पूर्वीकडे कीर्तनात तुम्ही कशाला आणून बसवा. धर्माची गरज आहे, काळाची गरज आहे. काय झाले लोकांना धोत्र मी कपडे बघितले ना तिरस्कारच यायला लागले. काय झाले आमच्याकडे बघितले नाक डोळच मुगाडते. शिंडीवाला बघितला, कपाळाला घर बघितलं, म्हणून आता एवढ्या त्या महिन्यात अंग मारताना मला बघितले लोक दाखवायचं आलं बा हे काहीतरी लिहायला झालं. आम्ही परमार्थ जागवण्याकरता 13 वर्ष माणसानं अखंड संस्था झाली. 13 वर्ष आज 13 वर्ष झाली. पण एका गोष्टीचं दुःख असं वाटतं माणसाला धर्माची काय ठेवून असावी. 13 वर्ष ज्याचा प्रारंभाचा भाग आहे. 13 वर्ष ज्या निवासात संस्था चालवली त्या निवासाच्या मालकाने सांगितले हे खायचं हे काय आमच्या सासू आमच्या लेकीला आणि सासऱ्याला बरं सुना जावायला बरं वाटणं. आता हे बरं वाटायचं साधा नाही म्हणजे त्यांना हे काही चांगलं वाटणं. मग खाली का मला आता एवढ्या 30-35 पोरांना घेऊन कुठे जायचं आम्ही ठरवलं. एकाच दिवशी बोलली पांडुरंगाची एवढी मोठी कपायला 2.5 इंची पाणी लागलं. लोकांना तिथं पाणी नाही आणि ह्यांना 2.5 इंची लागलं. सगळी लोक बघायला एक बघायला आला म्हणलं लय पाणी लागले मला कसं मिळेल काय नाही म्हणजे लोक वर्गणी हे नाही माझ्या 11 निमा बोरचा खर्चच निघाला तिथं. पांडुरंगाची इच्छा असं काय नसतंय महाराज. आपण परमार्थ करत असताना परमार्थाच्या मार्गावर चालत असताना गुरुजींना फार अडचण आहे. हो मला तर असं वाटतं ना लोकांची मानसिकता खराब बौद्धिकता खराब आहे. मी ज्यावेळेस आळंदीला राहायला होतो आमच्या शेजारी मडेकर शास्त्री म्हणून प्रसन्न विद्वान आणि ती पूजा वगैरे करायची. सत्यनारायणाची पूजा बाकीची वेगवेगळ्या विधी करायची. आणि आम्ही लोक आपलं त्यांच्याबरोबर कुठे जायचं तिकडे आपलं विधी मांडायला यायला त्याबरोबर त्यांच्या जायचो. आणि हळूहळू मला मी ती सत्यनारायणाची पूजा शिकवली त्यांनी. तरी अरे शेवटी विद्या कला येते त्यांनी शिकवली आपण करू नाही ज्याचा त्यांना क्रम घातलं त्यानंच करावं. पण एक आपलं त्यांच्या अनुषंगाने थोडंसं त्यांच्याबरोबर राहिल्यामुळे एक दिवस त्यांनी मला पूजा मला म्हणजे मला वेळ होणार जाऊन थोडी मांडून घ्या मी उत्सव सुरुवात करा. लोकांची मानसिकता असतो आपल्या धर्माकडे बघण्याची आपल्या विधीकडे बघण्याची काय आपल्याला देव प्रसन्न का होत नाही देवाची आपल्यावर कृपा का होत नाही धर्म का ग्लानीला चाललाय याचं कारण सांगतो पुढे चालतो. मला पूजा करायला लावल्यानंतर बट मी वेळेच्या मर्यादेत चालणारा माणूस आहे. मला सांगितलं 11:10 कीर्तन सांगतो 8:10 संपवणार बरं ते 10, 10:15, 10:30 जरी चालू झालं असलं तरी 11:10 संपवलं असतं. माझा मुद्दा काय गेलो तिथं पूजा आपलं पूजा मांडली. पण त्यावेळेस मला वाटते एका वस्तू पूजा होती अशी लांब गावाच्या आळंदीच्या बाहेर एक वस्ती आणि त्या वस्तू पूजा तिथं रांगोळी नव्हती. मग आता काय करायचं तिथली एक गौरी ती घासली आणि त्याच्यात ती कलर मिसळली आणि त्याची रांगोळी काढली. गौरी पर्याय नाही आणायचं कुठून बरं त्यांनी सामान आणून ठेवलं. बरं वस्ती म्हणजे अशी ती कुठली म्हणजे आदिवासी इलाका एक वस्ती आहे परत तिकडं आणि त्या वस्तीत पूजा आणि पूजा करायला गेलो त्यांचं जेवण चालू होतं आणि जेवण शिजत होतं स्वयंपाक चालू झाला आणि पळत एक जणाला बुवा झालं का आपण नाही म्हटलं पहिलाच अध्याय चालू झाला वाचायला नाही उलका लवकर जेवण शिजलंय माणसं घेऊन जाईल कधी अहो म्हटलं पण सत्यनारायणाची पूजा सगळं अध्याय वाचलं पाहिजे नाही ना मला काय करायला लवकर मी बेगुमा कीर्तन काय मी लगेच पहिला अध्याय समाज सप्तमोध्याय पुंडलिक वगैरे हरिविठ्ठल एवढं म्हणलं आणि तेवढ्या एक पळत आला मला काय झालं अहो म्हणला त्या आमची कोंबडीचं पुढे पडले अध्याय वाढवा. मला तुम्ही सांगा असा कधी सत्यनारायण पाहू असा परमात्मा कधी पाहू. लोकांची मानसिकता करायला आहे. दुकानात गेली की म्हणजे पूजेचं साहित्य कशाचं पूजेचं साहित्य कुचक्या सुपाऱ्या कुचक्या हळकुंड कुचक्या खारका खायला का आलं ना हा देव ते दुकानदार बी हुशार आहे तिथे डबल साईडला ठेवलं ते सत्यनारायण पूजा त्याची पूजा अभिषेका चांगलं वापरा ना घरात आपण चांगल्या कपडे घालतो. मी कशाला सांगितलं लोकांची मानसिकता आहे पांढऱ्या कपड्यावर चिंडीवर दनावर तुमचं बरं आहे हो ते लोकांचं बरं आहे तुम्हाला काय घरची म्हणत नसते. मला एकदा मी माझं कीर्तन होतं मसवड महाराज म्हणजे सगळ्यांना त्याला त्रास आहे. कीर्तनाला निघालो आणि कीर्तनाला जात असताना माझं मसवडच्या खाली सासरवाड आहे तिकडे कीर्तन होतं
मग आता कीर्तनाला जायचं म्हणल्यावर मोकळी गाडी घेऊन चालू होतो. तर म्हणलं जाता जाता 2-3 पोरं गाडीत होती. तर म्हणलं सासरवाडीनंच पुढं जायचंय. विचारू आपलं मंडळीला येते का म्हणून विचारलं होय ना चाललो तुझ्या माहेरा म्हणून येतेस का आईबापाची गाडी घे बस कीर्तन संपुष्टात तिथं कीर्तन संपलं तुला घेऊन जातो. पण तिची काही एवढी मानसिकता नव्हती, तिला यायचं नव्हतं. बळच आपलं तिची तर आपल्या गाडीत घातल्यानंतर बसली गाडीत बसल्यानंतर गेलो आपलं उतरल्यानंतर गाडी दारात उभी केली. आपल्या नेहमी सासरवाडीतलाही मान आहे मला अजून भरपूर मान. उतरलो गाडीची डिक्की उघडली त्यातनं बॅगा काढल्या मीच बॅगा काढल्या आणि घरात नेऊन ठेवल्या. गाडीला स्टार्टर मधला पुढच्या गावाला कीर्तन करून माघारी आलो. माघारी आल्यानंतर दारात गाडी उभी केली. आपलं काम करा म्हणून परत बॅगा उचलल्या गाडीत टाकल्या आणि गाडीत टाकल्यानंतर मंडळी गाडीतून बसली. पण दारावाजा वाढण्याच्या अंदाजावर ओळखलं काय ते बिघडलं नाही. दारावाजा 10 दिवशी जसा आपटला तसं मी निमा पोंचलं म्हणलं काय ते बिघडलंय. मला आता माझा 1 वर्षाचा अनुभव आहे. इथं बसली सगळ्या अनुभवानं सिद्ध झालेली माणसं आहे ती. खरं सांगा बायको लागत असलं तुम्ही बोलताय कुठला माणूस आहे ते म्हणा बायको लागत आहे मी तिला जाऊन म्हणलो होईल काय चाललंय. तर माझी गाडी तिथं 40 किलोमीटर पिंपळीच्या चौकात आणली आणि साईडला घेतली. म्हणजे अशी जर घरी नेली तर आई म्हणून जाताना चांगली नेली होती आणि आता काशी फोडून आणलीस म्हणून आपलं गाडी उभी आवडलं आहे. मला वर्षात कळेना आईच ऐकू का बायकोच ऐकू. लय परिस्थिती झाली माझी तब्येत निम्या बाजूनी पण बायकोच्या बाजूनं बोलावं तर आई रागानं जर तिने आईची बाजू घेतली तर काय सांगायचंय. बायकोच ऐकले की आई म्हणते हो बायकोचा पाठ झालं की नाही तुमच्या मी सांगावं म्हणून काय नियम आहे का. हुशार तरी म्हणता बायकोचा बैल झाला काय पांडुरंगा अशी लोक असल्यानंतर मला थोडंसं कीर्तन कराय आनंद वाटतो का नाही. माझा मुद्दा आहे का मी तुला गाडीत म्हणलं होती काय असेल तुम्ही ठेवून टाकीत तुझ्या पाया पडतो. जे का माझ्या पाया पडत असेल मी तुझ्या पाया पडतो. खरं सांग काय झालं म्हणजे बाबा ऐका आता माझ्या सासरवाडीला तर नाही लोकांना पेटवायचं नाही. आता म्हणलं ह्याच्यावर आपलं बरं आहे. रुची 2 करतो सुखाने तो खाती. मला म्हणले काय बी असू द्या नसलं तरी चालेल पण ही वाचता घालत झालं काय नाही म्हणले तुम्ही गाडीत उतरला आणि गाडीत उतरल्या बॅगा घेऊन गेला. मग तिची बी चुकी नाही. मी बॅगात उतरल्या गाडीत गेलो आणि तिच्या मैत्रिणी उभ्या होत्या आणि तिनं तिला विचारलं होय ग यांना सासरं सोडायला आलं होतं. आता काय तिची तरी काय चुकी आहे. आता बरं म्हणलं असू दे एवढी वेळ आता पुढच्या वेळेस येताना पायजामा पडता गाडी. मला काय सांगायचं ही आपली अवस्था आहे. आपण परमार्थात आल्यानंतर आपण परमार्थाकडे बघत असताना परमार्थाची उंची वाढली पाहिजे. धर्म टिकला पाहिजे. धर्म जोपर्यंत मोठा होत नाही तोपर्यंत आपण मोठं होणार. आज धर्मावर आघात होत चाललेले आहे. आज धर्माकरता झटणारी ही मंडळी अत्यंत विवेक बुद्धीनं सांगतो मी हे कुटुंब जे आहे ना त्यांनी देशी सेवा केली धर्मरक्षणाकरता अट्टास केला आणि गुरुजींच्या मार्गावर त्यांचे चिरंजीव त्यांचे नातू आदरणीय त्यांचे नाथ जावय म्हणजे अत्यंत प्रचंड विद्वान. त्यांच्याकडे बघितल्यानंतर लक्षात येतं मला हो सुंदर आणि त्यांची परंपरा बरं का. आपण ज्यांची अष्टमी साजरी करतो ना कोण श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य महाराज संत कल्याण शिवस्वामी महाराज त्यांच्या अगोदरचे शिरोडकर महाराज त्यांच्या अगोदरचे त्या परंपरेतले सगळे कुटुंब आहे. एवढं दिव्य शंकराचार्य अगदी शंकराचार्य शंकेश्वरला मठ आहे त्या मठाचे उत्तराधिकारी त्या अशा परंपरेतले हे कुटुंब आणि ह्या कुटुंबात आपल्या परिसरावरती आपल्या गावावरती विशेष प्रेम तुम्हाला कुठे कार्यक्रम करता असता गावात करता असता पण गुरुजींचं आवडतं गाव कोणतं गुरुजींना काय आवडत होतं त्या अनुषंगानं सांगणार. मला 100 शताब्दीला आणण्यात गेलो होतो तेवढी लोक होती ना पण सगळी परमार्थाला अनुसरून चालणारे लोक.
आमचे भगवान महाराज होते, पण सगळेच म्हणजे काय परमार्थ कसा असावा हे परमार्थ जगत असताना आयुष्य आपलं असू द्यायचा, आयुष्यामध्ये खुणगार बांधा. आज आपण ज्यांच्या पैक्याला राहतो ते भगवान रामेश्वर आहेत. त्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली नगरी त्या रामेश्वराचं एवढं महत्व आहे. कधीतरी गुगल टाकून बघत जा, रील बघण्याच्या नादात जाऊ नका. कुठेतरी आपल्या परिसराचा इतिहास शोधण्याचा प्रयत्न करा. त्याच्या पलीकडे जर तुम्ही गेला, कुठे आहे का तळेश्वर पलीकडे आहे ना, चाकणगावच्या पुढे आहे ना, म्हणजे चाकणगावच्या पुढं आहे तळेश्वर. येतच असेल तळेश्वर, केसापूरच्या वरच्या बाजूला पाहिजे बरोबर ना. म्हणजे मला काय सांगायचं, अशी अनेक आहे. तिथं गाव होते खाटावचा सगळा, म्हणजे जिथं खाटावचा कारभार चालायचा ना तिथं ताराबाईचं तळ आहे बघा, तळेश्वर. म्हणजे अशी विभिन्न आपल्या या परिसराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे, सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे, आध्यात्मिक वारसा लाभलेला आहे. फक्त आपण ते जाणून घेत नाही. आपण ते जाणलं पाहिजे. आपल्या ठिकाणी परमार्थ रुजला पाहिजे, आणि नुसता रुजला नाही पाहिजे तर तो अनुभवात आणला पाहिजे. आपल्यामुळं 4 माणसं चांगल्या मार्गाला जातील असं कधीतरी केलं पाहिजे. रामेश्वर पंचक्रोशी दिंडी सोहळा पहिल्यांदा आपल्या गावात जो सुरुवात होतो, ह्या गावातली किती लोक दिंडीला असतील? रामेश्वर पंचक्रोशी मला काही त्यांनी पाठवलं नाही, पण आपलं एक आदर्शवत गाव आहे भिटलेवाडी, म्हणजे ह्या पंचक्रोशीचा दिंडी सोहळा आहे. त्या दिंडी सोहळ्याचं स्वरूप आज आपण पाहतोय. भगवंताच्या पादुका इथे येतात आणि इथनं पंढरपूरला जातात. एवढं सामर्थ्य आपल्या ठिकाणी आहे. तर आपण त्या परमात्म्याविषयी अनन्य भावानं भक्ती करूया, त्या साधूचं स्मरण करूया की ज्यांनी या परमात्म्याची ओळख करून देण्याचं काम केलं. भगवंताचं नामचिंतन करण्याकरता आपल्याला प्रवृत्त केलं. काय भगवंताचं नामचिंतन करायचं? आपल्या शरीराचा धारच झाला तो चंदन उघडून लावला तर शीतल करता येते. पण संतांची संगती गेला तर त्रिगुण तो काढी संत आपल्या ठिकाणी रजगुण तमोगुण आणि